महाराष्ट्राचा। नमस्कार, मी प्रतिभा। संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। उत्तराखंडामधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ मसुरी येथून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे। लग्नानंतर सुट्टी घालवण्यासाठी म्हणजेच हनीमूनसाठी गेलेल्या एका 27 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियर महिलेचा मसुरीतील एका होमस्टेमध्ये संशयास्पद मृत्यू झालाय। मृत महिलेची ओळख पी राधा गायत्री अशी झाली आहे। 27 वर्षाच्या राधा गायत्री या गुरुग्राम मधील एका नामांकित IT कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून कार्यरत होत्या। तर त्यांचे पती सौम्य श्रीचरण हे पुण्यातील IT क्षेत्रात काम करतात। मूळच्या आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमच्या असलेल्या या जोडप्याचा विवाह गेल्या वर्षी 8 नोव्हेंबर 2025 रोजी झाला होता। 14 जूनच्या रात्री हे जोडपं मसुरीतील टिपरीदर भागातील एका होमस्टे मध्ये मुक्कामासाठी आलं होतं। रात्री 11:30च्या सुमारास त्यांनी बेडरूम मध्ये प्रवेश केला। पतीने पोलिसांना दिलेल्या प्राथमिक जबाबानुसार रात्री दोघांनी मद्यसेवन केलं आणि पहाटे 3:30च्या सुमारास ते झोपले। पण सकाळी जेव्हा पतीला जाग आली तेव्हा समोरचं दृश्य पाहून त्याला मोठा धक्का बसला। पत्नी राधा गायत्री या खोलीतील फरशीवर बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या होत्या आणि त्यांच्या नाकातून रक्त येत होतं। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने रुग्णवाहिका आणि वैद्यकीय पथकाला पाचारण केलं। मात्र डॉक्टरांनी राधा गायत्री यांना मृत घोषित केलं। प्राथमिक तपासादरम्यान पोलिसांनी खोलीतील बेडशीटवर रक्ताचे डाग आढळले आहेत। तसंच खोलीतून दाराच्या 2 रिकाम्या बाटल्या आणि काही खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले आहेत। त्यामुळे या मृत्यूभोवतीचं गूढ आता अधिकच वाढलं आहे। सध्या महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी डेहराडून येथील कोरोनेशन रुग्णालयात पाठवण्यात आलाय। मृत्यूचे नेमके कारण समोर यावे यासाठी डॉक्टरांच्या विशेष पथकाकडून आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या देखरेखीखाली हे शवविच्छेदन करण्याची विनंती पोलिसांनी केली आहे। पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट आल्यानंतरच मृत्यूचं खरं कारण काय आहे हे स्पष्ट होईल। या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।